आपण एक कोट करत आहोत भगवद्गीतेतला श्लोक जिथं म्हणलंय की समत्व म्हणजे योग. आता खरं तर हे दोन्ही शब्द थोडेसे वेगळ्या अर्थानं आपण वापरतो आणि त्याच्यामुळं हा जर आपण श्लोक वाचला किंवा हे शब्द ऐकले वाचले तर आपल्याला काहीतरी वेगळा अर्थ वाटू शकतो. बऱ्याचदा आपण योग म्हणजे योगासन या अर्थानं समजून घेतो, पण योग म्हणजे सध्या आपण या अँगलनं बघू की परफेक्शन. हा ह्युमन स्टँड पॉइंट ना परफेक्शन. योग म्हणजे काय? योग हा शब्द युज या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडलं जाणं. योग म्हणजे संयोग. संयोगात काय असतं की दोन वेगवेगळ्या गोष्टी जोडल्या जातात. सेम योग म्हणजे आपण आणि आपलाच एक हायर पोर्शन यांचा संयोग, त्याला म्हणलं जातं योग किंवा योगा. पण हा जो श्लोक आहे, खूप इंटरेस्टिंग शब्द आहे. तिथं म्हणलं गेलेलं आहे की समत्वामध्ये योग आहे. याचा अर्थ काय? समत्व म्हणजे समानता नाही. समत्व म्हणजे समतोल. आत्ताच रिसेंटली आपलं वेसाक इव्हेंट झाला आणि वेसाक इव्हेंटमध्ये आपण या गोष्टीवर डिस्कस करत होतो की एक व्हील आहे, ही सिम्बॉलॉजी आहे. हा, ही सिम्बॉलॉजी आहे की चक्र आहे. चक्राला अनेक आरे जोडलेले आहेत आणि मध्ये एक स्लॉट आहे. तर जेव्हा आपण कुठलंही चाक फिरताना बघू, तेव्हा संपूर्ण चाक फिरत राहतं, पण मधला पोर्शन हा फिरत नाही. तो स्थिर असतो. जर आपण एखादा बिंदू काढला चाकाच्या परिघावर, तर तो सतत एवढा मोठा परिक्रमा करताना दिसेल. पण जर आपण मध्यभागी काही काढलं, तर तो स्थिर दिसेल. हे जे स्थिरत्व आहे, याला समत्व म्हणलेलं आहे. कारण तिथं बॅलन्स आहे. ना उजवीकडं, ना डावीकडं, ना वर ना खाली. तर बॅलन्स आहे. आता याचा अर्थ काय? असं का म्हणलेलं आहे की समत्वामध्ये योग आहे? एक तर भगवद्गीतेतच दुसऱ्या एका अध्यायात असं सांगितलेलं आहे की जो व्यक्ती खूप जास्त झोपतो किंवा खूप कमी झोपतो, जो खूप खादाड आहे किंवा जो कमी खातो, वगैरे वगैरे. थोडक्यात अति कुठल्याही गोष्टीची जो करतो त्याला योग साध्य होत नाही. परत इथं आपल्याला काय सांगितलं जात आहे? बॅलन्स. याचा अर्थ असा नाही की भरपूर खायचं, याचा अर्थ असा नाही की भरपूर उपाशी राहायचं किंवा भरपूर झोपायचं पण कमी झोपायचं असं पण नाही. बॅलन्स. हा, प्रत्येकासाठी हा बॅलन्स काय असेल हे वेगवेगळा असेल. प्राणिक हिलिंग आणि अरॅटिक योगामध्ये याला म्हणलं जातं मॉडरेशन. आपण एखादी गोष्ट किती मॉडरेटली करत आहोत आणि त्याला सिक्रेट ऑफ योगा म्हणता येऊ शकतं. असं का? कारण आपल्यामध्ये 3 ऍस्पेक्ट आहेत. हे आपण अचिव्हिंग मधने सुद्धा हायर मध्ये शिकतो की आपण आपण परमेश्वराच्या क्वालिटीमध्ये बनलेले आहोत. आणि हे सिम्बॉलिकली कसं दाखवलं जातं? ब्रह्मा विष्णू शिवा हे 3 ऍस्पेक्ट आहेत. आपल्यामध्ये इंटेलिजन्स आहे, प्रेम आहे आणि शक्ती आहे. या तिन्ही क्वालिटीज आपल्यामध्ये आहेत. पण असं नाही की त्या पूर्ण डेव्हलप आहेत आणि जेवढं काही त्याचे डेव्हलपमेंट आहे, असं नाही की ते बॅलन्स्ड आहेत. आपल्याला योगा युनियन कधी मिळतं? जेव्हा या तिन्ही क्वालिटीज, लाईट, लव आणि पॉवर, तिन्ही क्वालिटीज, तिन्हीपैकी एक नाही, तिन्ही क्वालिटीज फुल डेव्हलप होतात आणि त्या बॅलन्स होतात. बॅलन्स होतात म्हणजे काय? तर आपण समजा आकड्यांमध्ये बोलायचं असेल तर तिन्ही पण 100 पैकी 100 डेव्हलप झाले, तर पूर्ण पण डेव्हलप झाले, तिन्ही सेम आहेत, म्हणजे समत्व पण आलं. पण ही खूप नंतरची स्टेज आहे, ज्याला मध्ये अनेक वर्ष जातील, म्हणजे खूप वर्ष जातील. मग आत्ताच्या दृष्टीनं आपल्यासाठी समत्व म्हणजे काय? त्यासाठी आपल्याला या 3 ऍस्पेक्टना थोडंसं डिव्हाइड करणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्राणिक हिलिंगमध्ये, आधारिक योगामध्ये या लाईट ऍस्पेक्टना जेव्हा आपण आपल्या कृतींच्या बाबतीत, आपल्या बोलण्याच्या बाबतीत, आपल्या विचारांच्या बाबतीत त्या समोर ते ऍस्पेक्ट समोर ठेवतो, तेव्हा त्याला म्हणलं जातं सद्गुण किंवा व्हर्च्यूज. आपण 5 व्हर्च्यूंची प्रॅक्टिस करतो. हे जे 5 व्हर्च्यू आहेत, त्यातला एक व्हर्च्यू म्हणजे फक्त एक व्हर्च्यू नाही, त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या इंटेलिजन्स किंवा लाईट ऍस्पेक्टच्या दृष्टीनं आहेत. ठराविक आहेत ते प्रेमाच्या किंवा लव्ह ऍस्पेक्टच्या दृष्टीनं आहेत. ठराविक आहेत ते शक्ती किंवा विल किंवा इच्छाशक्तीच्या ऍस्पेक्टच्या दृष्टीनं आहेत. थोडक्यात, जेव्हा
एखाद्या सिच्युएशनमध्ये आपण या तिन्ही प्रकारच्या व्हर्च्यूजची प्रॅक्टिस करतो एकत्र, कुठंही अतिरेक होऊ न देता, तेव्हा त्याला म्हणलं जातं समत्व. आणि इथं एक शब्द वापरता येऊ शकतो, त्याला म्हणतात सोल मास्टरी. याचा अर्थ असा की जेव्हा आपण या पद्धतीनं समत्वामध्ये काम करायला चालू करतो, तेव्हा फक्त आपण आपल्या ऊर्जेनं काम करतो असं नाही, आपण फक्त आपल्या ऊर्जेनं विचार करतो, डिसिजन्स घेतो असं नाही, तर आपल्याकडं एक हायर एनर्जी असती जी आपल्याला मदत करते ठराविक गोष्टी करायला. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला खूप जास्त पॉवरफुल तर बनवती, पण महत्वाचं म्हणजे आपल्याला सेफ बनवती. समत्व. आता याची आपण प्रॅक्टिस कशी करू शकतो? जेव्हा आपण काहीही करू तेव्हा एक गोष्ट चेक करू शकतो की आपण कुठल्या टोकाला जात आहोत का, कुठली टोकाची भूमिका घेत आहोत का. एक सिंपल उदाहरण बघू. समजा आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी वाद सुरू आहे. आपण तो वाद बघत आहोत. एक टोक आहे, वाद सुरू आहे आणि आपण काहीच नाहीये करत, आपण नुसतं बसलेलो आहोत किंवा आपण तिथून निघूनच गेलो. दुसरं टोक आहे की आपण तिथं जाऊन अजून त्याच्यात भांडणं काढली. आता आपण इथे विचार करू शकतो की मला कुठल्या ऍक्शन्स किंवा कुठले शब्द वापरले गेले माझ्याकडून, तर ते मॉडरेट असेल, ते प्रमाणात असेल, ना कमी असेल ना जास्त असेल. हे पहिल्या प्रयत्नात जमेल का? अजिबात नाही. पहिल्यांदा आपण ही गोष्ट करू आणि लक्षात येईल की आपण बोलायला गेलो पण हे जरा जास्त झालं, किंवा नंतर लक्षात येईल आपण थोडंसं कमी बोललो, जरा जास्त बोलायला हवं होतं. मग आपण तीच गोष्ट पुढच्या वेळी अजून जास्त ट्यून करू. आणि मग आपल्या लक्षात येईल की वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये त्याचं प्रमाण म्हणजे समत्वाची लेव्हल ही वेगवेगळी आहे. जसं एखादा सण आहे आणि त्या दिवशी आपण विचार करू की आज हे सगळे पदार्थ आहेत, तर आज मी त्यातलं काय काय खाऊ. पण तो दिवस आणि ती सगळी परिस्थिती पाहता त्या दिवशी किती खायचं हे बदललेलं असेल. पण आपल्याला एवढंच करायचंय, ना कमी ना अतिरेक. आपल्याला ना एखाद्या एखाद्या गोष्टीला नुसतं तो पदार्थ रिजेक्ट करायचा म्हणून रिजेक्ट करायचा, ना तो खूप आवडता म्हणून अति खायचा. समत्व. आणि हेच आपण वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करू शकतो. एक्झाम्पल, आपण दिवसभर समजा काम केलं आणि व्यवस्थित छान अगदी मन लावून काम केलं. संध्याकाळी आपल्याकडे अजून जास्त काम आहे. कारण एक्झाम्पल पकडू की काहीतरी मोठं काम सुरू आहे. आणि मग आपल्याला गिल्ट येत असेल की मी आता अर्धा तास तरी ब्रेक कसा घेऊ? मी अर्धा तास ब्रेक घेतला तर ते चुकीचं ठरेल का? परत समत्व, ना कमी ना जास्त. आपण चेक करू शकतो आपण दिवसातून इतके तास काम केलेलं आहे आणि आता आपल्या मनाला, आपल्या शरीराला जर विश्रांतीची गरज आहे, तर ना विश्रांती घेणं वाईट आहे, पण विश्रांती एवढी एक्सटेंड नाहीये करायचं की फक्त विश्रांतीच होईल. समत्व. आणि हे आपण वेगवेगळ्या ऍस्पेक्टमध्ये ट्राय करू शकतो, प्रत्येक ऍस्पेक्टमध्ये ट्राय करू शकतो. जसं आपण जेव्हा अराटिक योगाची प्रॅक्टिस करतो तेव्हा समत्वाला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे. एकतर हा व्हर्च्यू आहे ज्याची प्रॅक्टिस केली जाते. दुसरं, वेगवेगळे मेडिटेशन्स आहेत ज्यानं वेगवेगळे ऍस्पेक्ट डेव्हलप पण केले जातात, पण ते बॅलन्स केले जातात. नुसता इंटेलिजन्स वाढवला जात नाही, तर तो प्रेमाच्या ऍस्पेक्टनं बॅलन्स केला जातो. नुसतं अवेअरनेस वाढवलं जात नाही, तर ठराविक ऍक्टिव्हिटीनं आणि शक्तीनं तो बॅलन्स केला जातो. त्याच्यामुळं आपली प्रगती फास्ट होती. ठीक आहे. त्याच्यामुळं आजच्या डिस्कशनमधून आपण एक छोटंसं कन्क्लुजन काढू शकतो की जे काही आपण करत आहोत, टोकाची भूमिका घ्यायची नाही आणि चेक करत राहायचं की याच्यामध्ये आपण समत्व कसं आणत जाऊ. समत्व म्हणजे समानता नाही, समत्व म्हणजे बॅलन्स. आणि बॅलन्समुळं हार्मनी येते. जेव्हा आपण बॅलन्स असू तेव्हा आपली ग्रोथ फास्ट होऊ शकते. समजा आपण एखादी बिल्डिंग बांधत आहोत, पण एकच बाजू खूप फास्ट बांधणं सुरू आहे, तरी अख्ख्या बिल्डिंगला त्याचा तोटा होईल. जर सगळ्या भिंती आणि सगळे पिलर्स सेम प्रकारे बांधले जात असतील, तरच फास्ट आणि रॅपिड प्रोग्रेस होईल. याला म्हणतात समत्व. ऑलरेडी अराठिक योगामध्ये या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याकडून करून घेतल्या जातात, कारण शेड्यूल त्याचा अख्खी प्रॅक्टिसची सिस्टम तशीच आहे. आणि म्हणून समत्व हे आपल्याला लीड करतं योगासाठी. योगा
म्हणजे आपल्या हायर सोलशी संयोग, युनियन. ठीक आहे. आता आपण मेडिटेशन 2 मिनिट्स करणार आहोत. आता आपण काय करू? आपण 2 ते 3 मिनिट रिफ्लेक्ट करू की आपला अतिरेकी स्वभाव आपल्याला कुठं घेऊन जात आहे. काही बाबतीत आपण खूप जास्त एक्सेसिव्ह असू. फॉर एक्झाम्पल क्रिटिसिझम आपण एकदा चालू केली की आपण खूप जास्त बोलायला चालू करतो. तर ते एक एक्सेसिव्हनेस आहे. किंवा कधी कधी त्याच्या दुसऱ्या टोकाला जातो की कुणीतरी ऐकवत आहे आपल्याला आणि आपण नुसतं शांत ऐकत आहोत. नंतर आपल्याला कधीतरी त्याचा त्रास होतो. हे दुसरं टोक आहे. तर आता आपण आयडेंटिफाय करू की आपल्या या पद्धतीचे स्विंग्स कधी होतात. आपण दोन टोकांना कधी हेलकावे खातो आणि मग त्याच्यानुसार आपण इंटेन्शन ठेवू की त्या एनर्जीज या सवयी आपल्यातून बाहेर जातील आणि आपण मेडिटेशन 2 मिनिट्स करू. ठीक आहे.